नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपण भेटतोय थोड्याशा दिवाळीनंतरच्या अवकाशानंतर. आजचा आपला टॉपिक आहे ग्रीन बँकिंग. मराठी त्याला आपण हरित बँकिंग असं आपण म्हणतो. ग्रीन बँकिंगविषयी आज आपल्याला बऱ्याचशा नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या. खरं तरी आत्तापर्यंत आपण बँकांचे वेगवेगळे प्रकार पाहिले, ज्यामध्ये स्मॉल फायनान्स बँका पाहिल्या, पेमेंट बँका पाहिल्या, किंवा प्रादेशिक ग्रामीण बँका पाहिल्या. ग्रीन बँकिंगमधल्या जे बँका आहेत ह्या काही वेगळ्या बँका नाही आहेत. फक्त ह्या आपल्याच बँकांनी बँकिंग व्यवसाय करत असताना की जास्त एनर्जी कन्झर्वेटिव्ह उपाय वापरले पाहिजेत. म्हणजे जिथं वेगवेगळी जी ऊर्जा संसाधनं आहेत त्यांचा वापर कमी होईल, प्रदूषण कमी होईल, त्यांनी अशा उद्योगांना कर्ज द्यावे की जिथं जे कमी प्रदूषण करतील, ज्यांचं कार्बन फूटप्रिंट कमी असेल, अशा प्रकारची संकल्पना ग्रीन बँकिंगच्या मागे आहे. तर ग्रीन बँकिंग हा काही वेगळा प्रकार नसून अस्तित्वात असणाऱ्या बँकांनी जास्त पर्यावरणस्नेही आपली कार्यपद्धती बनवावी, यालाच आपण काय म्हणतो थोडक्यामध्ये ग्रीन बँकिंग असं म्हणत असतो. तर चला तर जाणून घेऊयात मग ग्रीन बँकिंगविषयी. आता द कन्सर्न फॉर एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी बाय बँक्स हॅज गिवन राईज टू द कन्सेप्ट ऑफ ग्रीन बँकिंग. म्हणजेच काय तर बँकांनी जास्त पर्यावरणीय शाश्वततेच्या ध्येयाच्या मागे त्यांचं जे काही काळजीचं कारण आहे, तर ते जे पर्यावरण आहे त्याच्या भल्यासाठी, पर्यावरणाच्या कल्याणासाठी म्हणून बँकांनी ग्रीन बँकिंगची कन्सेप्ट आपल्या हातात घेतलेली आहे. द कन्सेप्ट ऑफ ग्रीन बँकिंग विल बी म्युच्युअली बेनिफिशियल फॉर बँक इंडस्ट्रीज अँड द इकॉनॉमी. बँकिंग, ग्रीन बँकिंग, हरित बँकिंगची जी संकल्पना आहे त्यामुळे बँकांचा, उद्योगांचा आणि अर्थव्यवस्थेचा फायदा होईल. ग्रीन फायनान्सिंग इज द पार्ट ऑफ ग्रीन बँकिंग. हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. ग्रीन फायनान्सिंग इज द पार्ट ऑफ ग्रीन बँकिंग. ग्रीन फायनान्सिंग म्हणजे अशा उद्योगांना कर्ज देणे की जे उद्योग पर्यावरण स्नेही पद्धतीने आपलं काम करतात. म्हणजे उदाहरणार्थ अशा प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना कर्ज न देणे, किंवा जे प्रदूषण करणारे उद्योग असतील मात्र त्यांना जर आपलं पर्यावरणाचं जे नुकसान त्यांच्याकडून होतं ते कमी करण्यासाठी जर त्यांना काही भांडवलाची आवश्यकता असेल तर अशा प्रकारचं भांडवल पुरवणे याला ग्रीन फायनान्सिंग असं म्हणतात. आता ग्रीन फायनान्सिंगची डेफिनेशन आपण बघूयात, व्याख्या. ग्रीन बँकिंग मीन्स प्रमोटिंग एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रॅक्टिसेस अँड रेड्युसिंग युअर कार्बन फूटप्रिंट्स फ्रॉम युअर बँकिंग ॲक्टिव्हिटीज. आता इथे आपल्याला व्याख्या मिळते की ग्रीन बँकिंग म्हणजे काय, तर बँकांनी एन्व्हायरमेंटल फ्रेंडली प्रॅक्टिसेस म्हणजे पर्यावरण स्नेही कार्यपद्धती आणि रेड्युसिंग युअर कार्बन फूटप्रिंट म्हणजे आपला कार्बन फूटप्रिंट कमी करणे. आता कार्बन म्हणजे आपल्याला माहिती आहे की कार्बन हे जो काळा धूर निघतो वाहनातनं तो कार्बन असतो. मग हे कार्बन डायऑक्साईड जर असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, तर अशा कार्बनचं उत्सर्जन जिथं जिथं होतं अशा सर्व प्रकारामधून होणारं उत्सर्जन कमी करण्याला आणि हे कमी करण्याचा जो अट्टाहास आहे तो बँकिंगच्या कार्यपद्धतीमध्ये समाविष्ट करून घेणे यालाच ग्रीन बँकिंग असं म्हणतात. ग्रीन बँकिंग एम्स ॲट इम्प्रूव्हिंग द ऑपरेशन्स अँड टेक्नॉलॉजी अलॉंग विथ मेकिंग द क्लायंट्स हॅबिट एन्व्हायरमेंट फ्रेंडली इन द बँकिंग बिझनेस. तर बँकांचे जे क्लायंट्स आहेत, ग्राहक आहेत, त्यांना सुद्धा पर्यावरण स्नेही बनवण्याकडे ग्रीन बँकिंगचा मोठा भर आहे. It is like normal banking along with the consideration for social as well as environmental factors for protecting the environment. ग्रीन बँकिंगमध्ये काय केलं जातं की जे समाज आणि पर्यावरणाविषयी जे काही बँका देणं लागतात तर त्या देण्याला त्या पर्यावरण स्नेही पद्धतीने काम करणे यालाच ग्रीन बँकिंग असंही म्हणतात. तर आपण बघूयात अजून ग्रीन बँकिंगचं काय आपल्याला महत्त्व सांगता येऊ शकेल. आता याच्यात स्ट्रॅटेजीज काय घेता येऊ शकतील, तर इंडियन बँक्स कॅन अडॉप्ट ग्रीन बँकिंग ॲज बिझनेस मॉडेल फॉर सस्टेनेबल बँकिंग. म्हणजेच काय, शाश्वत बँकिंग जर हवी असेल की ज्या प्रकारच्या बँकिंग सेवा आज मिळतात अशाच शाश्वतपणे मिळाल्या पाहिजेत, अशी जर इच्छा असेल तर या बँकांनी काय केलं पाहिजे, पुढील स्ट्रॅटेजीज वापरल्या पाहिजेत. त्यामध्ये पहिलं काय, कार्बन क्रेडिट बिझनेस. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसेल की जगभरामध्ये ओझोनची जी तुम्ही शिकला असाल ग्रीन हाऊस इफेक्ट. ग्रीन हाऊस इफेक्टमध्ये काय झालेलं आहे की पृथ्वीवर होणारं जे काही पर्यावरण आहे
तर त्या पर्यावरणामुळं ओझोनची जी लेयर असते पृथ्वीच्या वातावरणामध्ये, तर ती लेयर काही ठिकाणी फाटलेली आहे आणि त्यामुळं सूर्याची जी अतिनील किरणं आहेत, तर ती किरणं काय झालेली आहेत आपल्याकडेच ट्रॅप होतात आणि मग हे किरणं ट्रॅप झाल्यामुळं पृथ्वीवरची एकंदरीत गरमी वाढते आणि मग ह्या सगळ्या ह्याच्यातनं काय तर जर आपल्याला ते ओझोनची लेयर पूर्ववत करायची असेल तर आपण काय केलं पाहिजे, कार्बन इमिशन्स कमी केले पाहिजेत. क्लोरोफ्लोरोकार्बन्स किंवा कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड अशा प्रकारचे जे कार्बन उत्सर्जक आहेत, जे प्रदूषक आहेत, ते कमी करणे. तर मग हे कमी व्हावं यासाठी म्हणून मग जगभरात काय केलेलं आहे, तुम्ही किती प्रदूषण कमी केलेलं आहे, तर ह्याच्यासाठी तर जास्तीत जास्त पर्यावरणस्नेही व्यवहार व्हावेत यासाठी आज तुम्ही किती प्रदूषण कमी केलं आहे, प्रदूषण कमी करण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केल्यात, त्यातून किती प्रदूषण कमी झालं आहे हे मोजता येतं. जेव्हा तुम्ही विशिष्ट प्रमाणामध्ये आपलं प्रदूषण कमी केल्याचं प्रूव्ह करता तेव्हा त्याला म्हणतात कार्बन क्रेडिट. मग हे असे कार्बन क्रेडिट देणाऱ्या काही संस्था आहेत आणि मग अशा संस्था काय करू शकतात की वेगवेगळ्या देशांवर आपलं उत्सर्जन, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी जे युनायटेड नेशन्सचा प्रोग्राम आहे तर त्याच्या अंतर्गत क्योटो प्रोटोकॉल असं म्हणतात त्याला, त्या क्योटो प्रोटोकॉलच्या अंतर्गत हे कार्बन क्रेडिट्स प्रत्येक देशाने मिळवायला पाहिजे. मग ज्यांनी जास्त प्रदूषण केलेलं आहे असे देश आपली जबाबदारी ओळखून काय करतात की जे कोणी पर्यावरण सज्जतेसाठी, पर्यावरण स्नेहासाठी आपलं प्रदूषण कमी करतात, प्रूव्ह करतात, मग अशा लोकांकडनं त्या कार्बन क्रेडिट विकत घेतात आणि आपली जबाबदारी, जरी त्यांना त्यांच्या देशात कार्बन कमी करता नाही आलं उत्सर्जन, तरी ते मग आपल्यामार्फत जगातलं कार्बन उत्सर्जन कमी झालं आहे असं प्रूव्ह करतात आणि आपण जे प्रदूषण कमी केल्यामुळं आपल्याला जे कार्बन क्रेडिट मिळाले असतात त्यांचा एक व्यापार जगभरात मोठ्या प्रमाणात चालतो. तर ह्याला बँकांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे. नंबर 2 म्हणजे ग्रीन बँकिंग फायनान्शियल प्रोडक्ट्स. बँकांनी काय केलं पाहिजे की जे उद्योग ग्रीन लोन्स घेणार आहेत, ग्रीन लोन्स म्हणजे काय की ज्या उद्योगामुळे प्रदूषण होणार नाही किंवा होणारं प्रदूषण ते कमी करायला तयार असतील, त्यासाठी गुंतवणूक करायला तयार असतील, तर त्यांना कमी व्याजावर कर्ज देणे. हाऊसिंग अँड कार सेगमेंट कॉन्स्टिट्यूट मेन पोर्टफोलिओ ऑफ बँक सो दे कॅन अडॉप्ट ग्रीन लोन फॅसिलिटी. तर तिथंसुद्धा की इलेक्ट्रिक कार घेणाऱ्यांसाठी थोडा अट्रॅक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट, पर्यावरण स्नेही आपलं घर बांधणाऱ्या लोकांसाठी कमी व्याजदर, अशा प्रकारच्या त्या गोष्टी करू शकतात. पेपरमुळं देखील अनेक मोठं प्रदूषण होतं आणि मग त्यासाठी पेपरलेस बँकिंग हा सुद्धा जो एक उपक्रम आहे तर त्या बँका ह्या उपक्रम करू शकतात. तर आपल्याला तोही भाग महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर इथं जर पाहिलं आपण हे पेपरलेस बँकिंग दिसते. तर आजकाल तुम्ही अनेकदा ATMमध्ये गेला तर तुम्हाला ते विचारते की डू यू वॉन्टेड प्रिंटेड रिसीट, म्हणजे तुम्हाला प्रिंटेड रिसीट हवी आहे का. हो म्हणला तर तुम्हाला प्रिंटेड रिसीट येते, पण आजकाल तुम्हाला माहिती आहे बँकेतून पैसे काढायच्या आधी आपल्याला मेसेज येतो, मग त्यामुळं त्या पेपर वेस्ट करण्याची गरज नाही आहे असं ते ATM आपल्याला सुचवत असतं. तर बँकांचाच हा एक ग्रीन बँकिंगचाच हा एक प्रकार आहे. तर पुढे बघूया एनर्जी कॉन्शियसनेस. तर बँक्स हॅव टू इन्स्टॉल एनर्जी इफिशियंट इक्विपमेंट इन देअर ऑफिस. म्हणजे बँकांनी काय केलं पाहिजे की ज्यातून प्रदूषण कमी होईल अशा प्रकारचे यंत्रांचा वापर केला पाहिजे. त्यासाठी त्यांचं हार्डवेअर असेल, त्यांचं जे वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या ज्या पद्धती आहेत, एनर्जी इफिशियंट टेक्नॉलॉजी प्रोडक्ट वापरले पाहिजे आणि अशाच प्रकारचे ज्यांच्यातून पर्यावरणाचा प्रति बँकांचं दायित्व प्रकट होतं अशा प्रकारचे इक्विपमेंट त्यांनी स्कूल्सला आणि हॉस्पिटल्सला काय केले पाहिजे, दान दिले पाहिजे. त्यानंतर मास ट्रान्सपोर्टेशन सिस्टम, म्हणजे बँकांनी काय केलं पाहिजे आपल्या एम्प्लॉईजसाठी सगळ्यांनी आपल्या आपल्या गाड्या न आणता सगळ्यांना एकत्र एखादी गाडी पाठवता येईल का, अशा प्रकारचे प्रयत्न केले पाहिजेत. हे सुद्धा येत नाही. CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते. तर प्रत्येक बँकांना, प्रत्येक कंपन्यांना आपल्या नफ्यातून काही भाग 3% इतका नफा हा त्यांना सामाजिक उत्तरदायित्व म्हणून खर्च करायचा असतो
आणि मग त्यातून त्यांनी काय केलं पाहिजे, ट्री प्लांटेशन कॅम्प्स, त्यानंतर पार्क आणि पोल्युशन चेकअप कॅम्प्स ऑर्गनाईज केले पाहिजेत, असं हे सगळं सांगतं. हे झालं आहे. त्यानंतर रिस्क इन ग्रीन बँकिंग. मग या हरित बँकिंगमध्ये काय न केलं नाही बँकांनी तर कोणत्या रिस्क तयार होतात, तर पहिली बँकांसाठी जी रिस्क तयार होते ती म्हणजे क्रेडिट रिस्क आहे, की ड्यू टू क्लायमेट चेंज अँड ग्लोबल वॉर्मिंग देअर विल बी डायरेक्ट ॲज वेल ॲज इनडायरेक्ट कॉस्ट टू द बँक्स. It has been observed that due to global warming, there had been extreme weather conditions which affect economic assets financed by banks. म्हणजे हे ग्रीन बँकिंग करण्यामध्ये बँकांचाच फायदा आहे, कारण की असं जर केलं नाही तर बँका पर्यावरणाच्या नुकसानामुळं कंपन्यांचं अर्थव्यवस्थेचं नुकसान होतं आणि त्यातून बँकांसाठी परतफेडीची जोखीम, क्रेडिट जोखीम ही तयार होत असते. त्यानंतर बँक्स लाईक अदर बिझनेसेस फेस लिगल रिस्क इफ दि नॉट कम्प्लाय विथ रिलेव्हंट एन्व्हायरमेंटल रेग्युलेशन. की एरवीज प्रत्येक देशामध्ये सध्या पर्यावरणाविषयी काही कायदे तयार केले जात आहेत, तर अशा कायद्यांचं पालन न केल्यामुळं बँकांसाठी लिगल रिस्कसुद्धा असते. आणि म्हणून मग बँकांनी काय केलं पाहिजे की जास्तीत जास्त प्रमाणात पुढाकार घेतला पाहिजे. दे ऑल्सो फेस रिस्क ॲट डायरेक्ट लेंडर लायबिलिटी फॉर क्लीन अप कॉस्ट फॉर डॅमेजेस इन केस दे ॲक्च्युली टेक पोझिशन ऑफ पोल्युशन कॉझिंग ॲसेट्स. म्हणजे एखादी कंपनी चुकून बंद पडली जिच्यामुळं पोल्युशन होतं आणि मग अशा कंपनीचं जर चुकून त्या कंपनी बुडीत कंपनी झाली आणि तिचे ॲसेट बँकेकडे आले तर त्याचाही दुष्परिणाम त्या बँकेला भोगावा लागू शकतो. त्यानंतर रेप्युटेशन रिस्क. Due to increasing environmental awareness, banks are prone for reputation risk if their direct or indirect actions are viewed as socially and environmentally damaging. जर बँकांनी अशा प्रकारच्या कर्जांना प्रोत्साहन दिलं की ज्यांच्यातून त्यांची पर्यावरण स्नेही वृत्ती दिसून येत नाही, तर त्यामुळे त्यांची रेप्युटेशनसुद्धा रिस्कमध्ये असते. तर कस्टमर्सला सुद्धा अशा बँका जास्त आवडतात ज्या जास्त पर्यावरणाचा विचार करतात. आता फायनान्शियल टाइम्स आणि इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन जी वर्ल्ड बँक ग्रुपचा एक भाग आहे, तर दे हॅव डिक्लेअर्ड सम अवॉर्ड्स एव्हरी इयर फॉर बँक्स विच अडॉप्ट ग्रीन प्रॅक्टिसेस. मग ते कुठले अवॉर्ड्स आहेत? सस्टेनेबल बँक ऑफ द इयर, टेक्नॉलॉजी इन सस्टेनेबल फायनान्स, सस्टेनेबल इन्व्हेस्टमेंट ऑफ द इयर, सस्टेनेबल इन्व्हेस्टर ऑफ द इयर, अचीवमेंट इन इन्क्लुझिव्ह बिझनेस. अशा 5 प्रकारचे जे अवॉर्ड्स आहेत तर ते इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन आणि फायनान्शियल टाइम्सतर्फे बँकांना दिले जातात. आता ग्रीन बँकिंग इन इंडिया. भारतात ग्रीन बँकिंगविषयी बँकांनी कोणकोणते पुढाकार घेऊन काय काम सुरू केलेलं आहे हे आपण आता बघूयात. SBI हॅज लॉन्च ग्रीन बँकिंग फॅसिलिटी अँड सेट अप विंड मिल्स इन तामिळनाडू अँड महाराष्ट्र अँड गुजरात विच इज जनरेटिंग 50 मेगावॅट्स ऑफ पॉवर. SBIने काय केलेलं आहे की काही विंड मिल म्हणजे जे पवनचक्के आहेत त्यांच्या उभारणीसाठी लोन दिलेलं आहे. त्यांच्यातून तामिळनाडू, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 15 मेगावॅट पॉवर तयार होते. दिस इज द फर्स्ट बँकिंग इन इंडिया विच इज इन ग्रीन बँकिंग अँड प्रमोटिंग ग्रीन पॉवर प्रोजेक्ट. म्हणजेच काय की पवनचक्क्या जेव्हा उभारतो आपण त्यामुळं कुठलंही प्रदूषण होत नाही. उलट आपण जे पवन ऊर्जेचा उपयोग करतो आणि त्यातून वीज बनवतो, तर अशा प्रकारचं इनिशिएटिव्ह पुढाकार घेणारी ही पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. तर पंजाब नॅशनल बँकेने सुद्धा काय केलेलं आहे, एमिशन म्हणजे प्रदूषण, जे वाहनांचं प्रदूषण आहे आणि ऊर्जेची बचत आहे, ऊर्जा वापरातील बचत, ह्याच्यासाठी स्टेप्स घेतलेले आहेत. बँक ऑफ बडोदा तर त्यांनी एन्व्हायरमेंट फ्रेंडली ग्रीन प्रोजेक्ट जे असतील, विंड मिल्स असतील, बायोमास, सोलर प्रोजेक्ट्स यांना ज्यांच्यामुळं कार्बन क्रेडिट मिळायला मदत होते, तर अशा प्रोजेक्ट्सना जास्त फेवरेबली फायनान्स करण्याचं मान्य केलेलं आहे. त्यानंतर कॅनडा बँक असेल तर तिनेसुद्धा टेलिबँकिंग, सोलर पॉवर्ड, बायोमेट्रिक ऑपरेशन्स, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंगला प्रोत्साहन द्यायचं ठरवलेलं आहे. आता इथं जर आपण खाजगी बँका काय करतात बघूयात, तर ICICI बँकेचं जे इनिशिएटिव्ह आहे त्याचं नाव काय, गो ग्रीन असं त्याचं नाव आहे. तर ICICI उद्या आता आपली टेस्ट होणार आहे, तर त्यातही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की फॉर एक्झाम्पल इकडं जर आपण बघितलं की भारतातली ती पहिली बँक कोणती की जिने
पवन ऊर्जा प्रकल्पांना फायनान्स केलेलं आहे. तर मग त्याचं नाव काय? SBI. किंवा आपण जर दुसरं असं विचारलं की ICICI बँकेच्या ग्रीन बँकिंग इनिशिएटिव्हचं नाव काय, तर ते नाव काय? गो ग्रीन. हे गो ग्रीन तुम्हाला दिसत असेल. ते गो ग्रीनच्या अंतर्गत काय होतं की ग्रीन प्रोडक्ट ऑफरिंग, ग्रीन एंगेजमेंट, ग्रीन कम्युनिकेशन विथ कस्टमर्स. म्हणजे कस्टमर्सशी जास्तीत जास्त ईमेलच्याद्वारे, मेसेजेसच्याद्वारे कम्युनिकेशन करायचं आणि प्रिंटिंग असेल किंवा पेपरचा वापर असेल तो कमीत कमी करायचा. HDFCने सुद्धा असंच कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी वेस्ट मॅनेजमेंट, पेपर यूज आणि एनर्जी इफिशियन्सीवर लक्ष दिलेलं आहे. कोटक महिंद्रा बँकेने सुद्धा ICICI बँकेप्रमाणे एक इनिशिएटिव्ह काढलेला आहे. त्याचं नाव आहे थिंक ग्रीन. तर ह्याच्यामुळं काय होईल? पेपर कन्झम्पशन असेल किंवा एन्करेजिंग कस्टमर्स टू साईन फॉर स्टेटमेंट, म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्टेटमेंट. कोणीही तिथं जाऊन पासबुक प्रिंट करून द्या म्हणायचं नाही. तर त्यांनी growtrees.com नावाची यांच्याशी काय केलेलं आहे? पार्टनरशिप केलेली आहे आणि एक सॅपलिंग एक एव्हरी स्टेटमेंट ऑन बिहाफ. म्हणजे जर बँकेचा कस्टमर्सनी स्टेटमेंट घ्यायला नकार दिला, म्हणजे स्टेटमेंट प्रिंटेडच्या ऐवजी स्टेटमेंट घ्यायला होकार दिला, तर त्यांच्या नावाने ती बँक काय करते? या growtrees.comला डोनेट करते आणि त्याच्यातनं झाडं लावण्याचा उपक्रम करते. इंडसइंड बँकेने ग्रीन ऑफिस प्रोजेक्ट काढलेला आहे, ज्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे? सोलर पॉवर ATM काढलेले आहेत आणि त्याच्यामुळं कार्बन इमिशन्स कमी व्हायला मदत झालेली. नक्की लक्षात ठेवा की ग्रीन ऑफिस प्रोजेक्टच्या अंतर्गत सोलर पॉवर्ड ATM कोणी सुरू केलेले आहेत? तर असा प्रश्न आला तर आन्सर इज इंडसइंड बँक. त्यानंतर येस बँक. तर येस बँकेने सुद्धा अशाच प्रकारचे HSBC बँक असेल तर त्यांनी डेटा सेंटर, पेपर कन्झम्पशन, त्यानंतर बिझनेस, एअर ट्रॅव्हल अशा सगळ्या ह्याच्यातनं वेगवेगळे लक्ष ठरवलेले आहेत की लोकांनी कमीत कमी बिझनेस करावा, बिझनेससाठी एअर ट्रॅव्हल करावा, पेपर कन्झम्पशन कमी करावं, डेटा सेंटर जास्त वापरावा आणि पेपर कमी वापरावा, अशा प्रकारचं त्यांनी घेतलेलं आहे. IDBI बँक काय करते? क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम ह्याच्यासाठी वेगवेगळ्या सर्व्हिसेस देत आहे. तर हे आतापर्यंत झालेलं आहे. तर ग्रीन बँकिंग रेफर्स टू द इनिशिएटिव्स टेकन बाय बँक्स टू एनकरेज एन्व्हायरमेंट फ्रेंडली इन्व्हेस्टमेंट. So this is the green banking. It promotes such practices which help to reduce the carbon footprint and provide for the protection of the environment in the country. तर जागतिक स्तरावर चालणारी ही मोहीम आहे. तर ही ह्याच्याविषयीची जी काही थोडी महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती तर ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर हा काही बँकिंगचा वेगळा प्रकार नसून फक्त बँकिंगचाच एक भाग असणारी ॲक्टिव्हिटी आहे. तर मोठ्या प्रमाणात बँक एक्झाम्स टुडेवर ग्रीन बँकिंग ऑल यू नीड टू नो या आर्टिकलमधनं मी हे प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. तर तुम्हा सर्वांना उद्या होणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा. ह्या व्याख्यान ऐका, तुमच्या मित्रमैत्रिणींनाही हे व्याख्यान ऐकण्यासाठी, लेक्चर ऐकण्यासाठी प्रोत्साहित करा. सो उद्याची तुमची परीक्षा मागच्या वेळेसारखीच बायलिंग्वल होईल. त्यात हा ग्रीन बँकिंग हा भाग नक्की असणार आहे.